नमस्कार, मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। सध्या विधानसभाची रणधुमाळी सुरू आहे। यामध्येच अनेक नेते प्रचाराला लागलेत, परंतु अनेक ज्या काही याद्या असतील त्या जाहीर व्हायच्या राहिलेल्या पाहायला मिळतात। अनेक बीड जिल्ह्यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघ असेल, माजलगाव विधानसभा मतदारसंघ असेल, परळी विधानसभा मतदारसंघ असेल, तसेच गेवराई विधानसभा मतदारसंघ असेल, अनेक जे मतदारसंघाच्या याद्या आहेत ते जाहीर व्हायच्या राहिल्यात। परंतु आता जे काही केज विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। कारण की आपण पाहतो की महायुतीकडून नमिता मुंदडा, महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे आणि मनसेकडून रमेश तात्या गालफाडे लढण्याची शक्यता आहे। कारण की आपण पाहतो की तिन्ही नेते आहेत ते प्रचाराला लागलेत, गावनिहाय दौरा करतायत, गावनिहाय प्रत्येकाचे जे काही जनतेचे आहेत ते प्रश्न जाणून घेत आहेत। अनेक दौऱ्यादरम्यान अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतोय। आपल्यासोबत आज रमेश तात्या गालफाडे, मनसेमध्ये त्यांचा प्रवेश झाला, मनसेमधून ते लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी पाहिलं की त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे। आज आपण तात्यात आपल्यासोबत। तात्या, सर्वप्रथम माऊली न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या तुम्ही विधानसभेची तयारी करताय, काय सांगाल, कशा प्रकारची तयारी सुरू आहे? खरं तर गेल्या 6 महिन्यापासूनच माझी विधानसभेची तयारी मी सुरू केली होती। लोकसभा झाल्यानंतर सर्कल वाईज बांधणी करून मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेऊन मतदारसंघातील सर्कल वाईज चर्चा करून पदाधिकाऱ्यांशी एक वेगळ्या पद्धतीची रणनीती या विधानसभेला आखायची आम्ही ठरवलेली आहे। कालच मी मनसेमध्ये प्रवेश केला आहे। मनसेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे, शर्मिलाताई ठाकरे, अमितजी ठाकरे आणि सर्व मनसेचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते। त्यांच्या सर्वांच्या साक्षीने मी मनसेमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी मी AB फॉर्म घेऊन आलेलो आहे। त्यामुळे मी मनसेच्या तिकिटावर इंजिन ह्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे। माझी तयारी ऑलरेडी 50% पूर्ण झालेली आहे, कारण मी आत्ता सुरुवात केलेली नाही। माझं पूर्वीचं काम बहुजन विकास परिषद असेल, रमेश तात्या गालफाडे फाउंडेशन असेल, ते तळागाळापर्यंत पोचायचं आणि पसरायचं काम केलेलं आहे। त्यामुळं मला ही विधानसभा काही अवघड वाटत नाही, परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून मतदारापर्यंत पोहोचणं आणि मतदारांना एक आश्वासक चेहरा दाखवणं हे गरजेचं असल्यामुळं कालच मी सुरुवात केली। आता माझं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं विधानसभेची निवडणूक मनसेच्या चिन्हावर आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन मी आज केजमध्ये आलेलो आहे। आपण पाहिले माझं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत झालं आणि उद्यापासून आमची यंत्रणा चालू झाली। आता तुम्ही बोलताना म्हटले माझं स्वागत झालं, म्हणजे मनसेमध्ये तुम्ही होताय या अगोदर का नेमकं बहुजन विकास परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत होता? आतापर्यंत मी या केज शहरामध्ये नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये बहुजन विकास परिषद ही सामाजिक संघटना आहे आणि रमेश तात्या गालफाडे फाउंडेशन या माध्यमातून मी शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यामुळं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या संघटनेच्या माध्यमातून आपण तळागाळापर्यंत पोचवायचं काम केलंय, किंबहुना त्यांच्या मदतीला आलेलो आहे। परंतु आत्ता म्हणजे कालच दिनांक 25 या दिवशी शिवतीर्थावर आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या मनसेमध्ये प्रवेश करून मी काल AB फॉर्म घेऊन आलो आणि आता त्याच चिन्हावर मी निवडणूक लढायचा निर्धार केलेला आहे। आता पाहतोय एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती अनेक जागेवर त्यांचे अजून सुद्धा उमेदवार जाहीर व्हायचे राहिले, परंतु केज विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते। कसं आव्हान असेल तुमच्या समोर? मला तर असं वाटतंय की माझ्यासमोर उमेदवारच नाही असं मला वाटायला लागले। त्याचं कारण असं आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघामध्ये मतदाराबरोबर असलेला माझा जो पारिवारिक संबंध, म्हणजे मी ज्या ज्या घटकाच्या उपयोगाला आलोय, ज्या ज्या व्यक्तीच्या उपयोगाला आलोय, ज्या युवकांसाठी, महिलांसाठी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे, त्यामुळं मला ही निवडणूक तशी अवघड वाटत नाही। कारण आपण पाहताय, आपण ज्या पक्षांची नावं घेताय तर त्या पक्षांना किंवा त्या व्यक्तीला आतापर्यंत केज अंबेजोगाईच्या जनतेने निवडून दिलेलं आहे। त्यामुळं त्यांनी केलेलं काम हे कशा पद्धतीचं झालेलं आहे आपल्याला सर्वांना ते ज्ञात आहे आणि जनतेने आता ठरवलेलं आहे की विकासाला महत्त्व द्यायचं, कामाला महत्त्व द्यायचं आणि या ठिकाणच्या दोन्ही तालुक्यातील जनतेला माहिती आहे की रमेश तात्या गालफाडे आपलं काम करत आलेलं आहे आणि या पुढील काळामध्ये अतिशय मतदाराच्या विकासासाठी, जनतेच्या विकासासाठी
या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळं मला अजिबात भीती नाही. जनता जनार्दनाने यावेळेस ही निवडणूक हातात घेऊन रमेश तात्या गालफडेंना येत्या विधिमंडळामध्ये पाठवायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने निवडणूक अवघड वगैरे असं काही नाही. आता तुम्ही बोलताना म्हटले विकासाचा, मग या पाठीमागच्या काळामध्ये विकास झाला नाही का असं म्हणायचं तुम्हाला? हे ठरविल विकास झालाय का नाही. त्यामुळे मी कुणाबद्दल बोलणार नाही किंवा विकास झाला किंवा नाही झाला. हे सुज्ञ नागरिक आणि सुज्ञ जनता यावेळेसची ठरविल. म्हणून मला त्याच्याबद्दल न बोलता मी एवढंच ठरवलेलं आहे की या काळामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये जनतेने मला स्वीकारल्यानंतर मी अतिशय प्रामाणिकपणे जनतेच्या निष्ठेला, जनतेच्या प्रामाणिकपणाला आणि मला दिलेल्या मताला मी जागून या मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने विकास करायचं ठरवलेलं आहे. सध्या तात्या ह्याच्या पाठीमागचा एक प्रश्न उद्भवतोय. प्रत्येक नेता जातोय आंतरवाली सराटीमध्ये भेट देतोय. तुम्ही जाणार आहेत का आंतरवाली सराटीमध्ये? पाटलांची भेट घेणार आहेत का? कारण की मराठा मतदान पाटलांच्या आदेशानुसार चालणार आहे. कारण की केज मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. मग पाटील म्हणतात केज मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी राखीव उमेदवार असेल त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचे. मग तुम्ही जरांगे पाटलांची भेट वगैरे घेणार का? मी जातीभेदाच्या पलीकडे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मतदार हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. या ठिकाणच्या मतदाराला जातीभेदाच्या पलीकडे काम करणाऱ्या व्यक्तीची आज आवश्यकता आहे. या जातीभेदाच्या भिंती ओलांडून काम करणारा रमेश तात्या गालफडे आहे. त्यामुळे सर्व धर्म समभाव या राज्यामध्ये नव्हे तर या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे. पुरोगामी विचाराला मानणारा वर्ग आहे. आणि रमेश तात्या गालफडे विकासाबरोबर पुरोगामी विचाराबरोबर फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे, छत्रपती शिवाजी राजांना मानणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी जे राज्य करत असताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं, त्याच पद्धतीचं काम मी देखील करणार आहे. अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो. मी आतापर्यंतची तुमची विकास कामं वगैरे काय आहेत का? कारण की सत्तेमध्ये नसताना सुद्धा तुम्ही विकास कामं केले असे आहेत का काही? आपल्याला पहिल्या प्रश्नामध्येच मी सांगितले की मी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी बहुजन विकास परिषद ह्या नावाचा अर्थ बघितला तर त्याच्यात विकास आहे. मग तुम्हाला कुठला विकास अपेक्षित आहे मला माहिती नाही, परंतु त्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मी विकास म्हणजे काय तर युवकांचा विकास केला, युवकांची प्रगती केली, महिलांना अतिशय म्हणजे कुठल्या परित्यक्ता महिला असतील, विधवा महिला असतील त्यांच्यासाठी धोरणात्मक काम केले, त्यांना मशीन वाटपाचं काम केलेलं आहे, युवकांचा रोजगार मेळावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केलेली आहेत. त्यांच्या ऊसाला भाव देण्यासाठी, त्यांच्या सोयाबीनला भाव देण्यासाठी, त्यांच्या पीक विमा त्यांना वेळेत मिळावा, पीक विमाच्या बाबतीमध्ये पीक विमा कंपन्यांकडून त्यांची फसवणूक झालेली आहे, त्याच्याबद्दल आम्ही आंदोलनं घेतलेली आहेत आणि आंदोलनं केलेली आहेत. त्यामुळं काही नसताना रमेश गालफडे जर या भागामध्ये काम करत असेल तर आपल्याला खात्री देतो की या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून जर मला विधिमंडळामध्ये पाठवलं तर आपल्याला या शहराचा नव्हे तर या पूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला दिसेल. तर लोकसभेची निवडणूक आहे ती जातीवर झाली. लोकसभेची निवडणूक ती जातीवर झाली की विधानसभा सुद्धा त्याच पावलावर जाते का असं तुम्हाला वाटतंय? या ठिकाणचा केज अंबेजोगाई दोन्ही तालुक्यातला जो मतदार आहे तो फार सुज्ञ आहे, अतिशय विचारपूर्वक काम करणार आहे, जाती धर्माच्या पलीकडे काम करणार आहे. त्यामुळं आपल्यासारख्या वृत्तपत्राला, पोर्टलला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला मी विनंतीपूर्वक सांगतो की यावेळेसची निवडणूक किंवा मागच्या वेळेसची निवडणूक कशावर झाली याच्यावर न जाता या वेळेची निवडणूक ही विकासावर व्हावी अशा प्रकारचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संदेश द्यावा आणि केज आणि अंबेजोगाई शहरातला आणि इथल्या सर्व जाती धर्मातील लोकांचा, सर्व शेतकरी वर्गाचा, व्यापारी वर्गाचा, राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, व्यावसायिक, वारकरी संप्रदाय असं सर्व समाजाला, सर्व घटकाला घेऊन काम करायचं काम तात्या करणार आहे. त्यामुळं जातीभेदाच्या पलीकडे काम करणारा रमेश तात्या गालफडे असल्यामुळं सर्व धर्म समभाव अशा प्रकारची भूमिका या काळामध्ये माझी राहणार आहे. तुम्हाला उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर तुम्ही सुद्धा गावनिहाय दौरे केले. मग या गावनिहाय दौऱ्याच्या दरम्यान तुम्हाला विकास कामं दिसली असतील. या पाठीमागच्या काळामध्ये विकास कामं कशा प्रकारची झाली मग तुम्ही पाहिले असतील, काय सांगाल त्या विषयावर? मी गेल्या 6 महिन्यापासून विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काम करत आलेलो आहे. आपल्याला सांगितलं की पूर्ण सर्कल वाईज बांधणी करून ज्या ज्या गावामध्ये मी गेलो त्या गावामध्ये विकासाच्या पाठीमागं सगळं भकास दिसलं मला. गावामध्ये रस्ते कुठलेही नीट नाहीत,
कुठलीही गाडी जात नाही, माणसाला चालता येत नाही. काही काही गावामध्ये जर मी 6 वाजता 7 वाजता अंधार पडायच्या टायमाला गेलो तर 2-2 तास तिथे लाईटच नाही. लोकांना विचारल्यानंतर काय परिस्थिती झाली, मला असं वाटलं की 1-2 मिनिटाची लाईट गेली असेल, पण काही काही लोकांनी सांगितलं 8-8 दिवस आम्ही अंधारामध्ये आहोत. त्याचप्रमाणे युवकांच्या बाबतीमध्ये आज एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. इथला युवक हा परराज्यात परजिल्ह्यात जातो, त्या ठिकाणी काम करतो आणि आपलं घर भागवतो, आपली उपजीविका भागवतो. तर या युवकांसाठी आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये एखादा प्रोसेसिंग युनिट उभं करून या ठिकाणच्या युवकांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध होईल, ते त्यांच्या पायावर कशा पद्धतीने उभं राहतील, अशा प्रकारचं काम या ठिकाणी करणार आहे. त्यामुळं माझ्या हातात आता काहीच नाही, परंतु येत्या काळामध्ये या ठिकाणचं जनता, या ठिकाणचा मतदार 100% मला आशीर्वाद रूपी मतदान करून विधिमंडळामध्ये पाठवायचं काम करणार आहे. आणि त्या दिवसापासूनच येत्या 23 तारखेला आपल्याला लक्षात येईल की मला गुलाल लागलेला असेल. तो दिवस 23/24 पासून विधिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर माझ्या कामाची रूपरेषा आपल्याला कळेल आणि त्या पद्धतीने विकास आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही मनसेकडून निवडणूक लढवताय, मग राजसाहेब ठाकरे किंवा शर्मिलाताई ठाकरे यांच्या सभा वगैरे होणार आहेत का या केज विधानसभा मतदारसंघामध्ये? नक्कीच होणार आहेत. कालच मला आदरणीय मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की तात्या तुम्ही जा, आम्हाला लागा, मला तुम्ही ज्या वेळेस सांगताल त्यावेळेस मी केज आंबेजोगाईमध्ये एक प्रचंड मोठी सभा घेऊया. ताईंनी देखील मला आशीर्वाद दिला. ज्यावेळेस मी मला त्यांनी ऑप्शन केलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मला आत्ताची ओवळणी आता नाही पाहिजे, तर मला आमदारकी म्हणून ओवळणी पाहिजे. त्यामुळे ताईंना मी एकच शब्द दिलाय की आम्ही प्रामाणिकपणे केज आंबेजोगाईची जनता यावेळेस विकासाला साथ देणारे, बंडलबाज लोकांना बाजूला ठेवणारे, रडणाऱ्याला बाजूला ठेवणारे, एवढ्या वेळेस संधी द्या म्हणणाऱ्याला बाजूला ठेवणारे, संधी साधूनला बाजूला ठेवणारे आणि फक्त रमेश तात्या गालफडेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणारे, एवढंच आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो. तुम्ही उमेदवारी अर्ज वगैरे उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहेत आणि शक्ती प्रदर्शन वगैरे करणार आहेत का? मी 28 तारखेला सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शक्ती प्रदर्शन वगैरे हा प्रकार माझ्याकडे नसतो. माझ्यावर या ठिकाणी प्रेम करणारी जे युवक आहेत, जनता आहेत, ते माझ्याबरोबर येणार आहेत. मी त्यांना काल सांगितलंय की मी स्वतः जाऊन एकटा अर्ज भरून येतो, परंतु या ठिकाणच्या जनतेने, युवकांनी ठरवलंय की आम्हाला तुमच्या बरोबर यायचं. त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन नाही, परंतु माझ्याबरोबर जे अर्ज दाखल करण्यासाठी येतील तर ते आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसेल. शक्ती प्रदर्शन हा नावाचा प्रकार नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितले की रमेश तात्या गालफडेवर प्रेम करणारी जनता जर उद्या फॉर्म भरायला आली तर आपण काय समजायचे ते समजून घ्या. माझा शेवटचा प्रश्न राहील, नेमकं या सुजाण मतदार बांधवांना नेमकं आव्हान काय कराल मनसेच्या वतीने, तुमच्या वतीने काय सांगाल? मी या केज आंबेजोगाईतील सुज्ञ मतदारांना हात जोडून विनंती करतो की आपण येत्या 20 तारखेला मतदान करत असताना या केज आंबेजोगाई तालुक्यातील विकासावर भर द्यावा, प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय द्यावा, भोंदू आणि बहुरुप्यांना खड्यासारखं बाजूला काढावं, रडणाऱ्याला बाजूला काढावं आणि माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहावं. पैसा, सत्ता याला यावेळेस जनता अजिबात डोकून देखील बघणार नाही. त्यामुळं या वेळेस या केज तालुक्यातील, आंबेजोगाई तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे की रमेश तात्या गालफडे म्हणजेच विकास आणि विकास म्हणजेच रमेश तात्या गालफडे. धन्यवाद तात्या. होते आपल्यासोबत रमेश तात्या गालफडे, मनसेचे उमेदवार. ते सोमवारी म्हणजेच 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार, एकदम साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे जे काही कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर प्रेम करणारी जनता असेल तीच त्यांच्यासोबत असणार आहे. तात्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं रमेश तात्या म्हणजेच विकास आणि विकास म्हणजेच रमेश तात्या. आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की मी मनोज दादांची भेट घेतली आणि नक्कीच विधिमंडळ सभागृहामध्ये नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडेल. प्रत्येक ही जात ही माझ्यासाठी सारखीच आहे असं सुद्धा तात्यांनी बोलताना माऊली न्यूज मीडियाशी बोलताना सांगितलंय. माऊली न्यूज मीडिया, अभिजित पवार, बीड.